नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पीय महासभेत आज विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोरदार चर्चा रंगली. यावेळी शिवसेना नगरसेविका ऐश्वर्या सोनवणे यांनी आरोग्य, शिक्षण आणि समाज कल्याण विभागांकडे होत असलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा ठळकपणे उपस्थित केला. सोनवणे यांनी सभागृहात बोलताना सांगितले की शहराच्या विकासासाठी मूलभूत असलेल्या आरोग्य सेवा, शैक्षणिक सुविधा आणि समाज कल्याण योजनांकडे प्रशासनाकडून पुरेसे लक्ष दिले जात नाही. नागरिकांना आवश्यक त्या सुविधा वेळेत आणि दर्जेदार स्वरूपात मिळत नसल्यानं त्यांच्या अडचणी वाढत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच वाढते कर्ज आणि नागरिकांवर लादण्यात येणाऱ्या करांबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महापौरांचे लक्ष वेधत त्यांनी विविध स्थानिक समस्याही मांडल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. या मुद्द्यांवर प्रशासनाकडून लवकरच ठोस निर्णय घेण्यात यावेत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. सन्माननीय सदस्य ऐश्वर्या सोनवणे. सन्माननीय महापौर, उपमहापौर, आयुक्त, सर्व सन्माननीय नगरसेविका नगरसेवक, प्रेक्षक वर्गातील प्रेक्षक, आज 2026-27च्या बजेटविषयी आपण चर्चा करीत असताना जेव्हा मी बजेट गो थ्रू केलं तेव्हा मला काही मुद्दे मांडायचे आहेत. सर्वप्रथम मी आज या महासभेत बोलत असताना आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, लोकप्रिय खासदार नरेशजी मस्के साहेब आणि आपले गटनेते मनोजजी हळदणकर यांच्या प्रेरणेने, यांच्या मार्गदर्शनाने काही मुद्दे मांडत आहे. पुढील 20 वर्षे करवाढ नाही असं आश्वासन देऊन लगेच औद्योगिक आणि व्यावसायिक मालमत्ता रिव्हॅल्युएशन करून कर वाढवण्याचा प्रस्ताव आणला आहे. तर हा का आणला आहे? मला वाटतं हे कुठेतरी छुपी करवाढ नाही का? व्यावसायिकांवर व उद्योगांवर कर वाढवल्यास त्याचे अंतिम आर्थिक बोजा महागाईच्या रूपाने नवी मुंबईतील सामान्य नागरिकांवर पडणार नाही का? या प्रास्ताविक मालमत्ता कराच्या रिव्हॅल्युएशन महानगरपालिकेने नेमका अतिरिक्त महसूल अपेक्षित आहे याचे गणित स्पष्ट केलेले नाही आहे. जर उद्योगांवर कराचा बोजा वाढला तर नवी मुंबई शहर, जे आपल्या नवी मुंबई शहर आहे, ते नागरिक आपले सोडून इतर शहरात जातील. यामुळे शहरातील रोजगार होणाऱ्या परिणाम होणार नाही का? त्यामुळे महसूल वाढण्याच्या ऐवजी तो डिक्रीज होईल. नेक्स्ट मुद्दे मला बोलायचं आहे डेप्ट अँड फायनान्शियल लॅबिलिटीज विषयी. आपली ही जी नवी मुंबई महानगरपालिका AA+ स्टेबल असल्याचे अभिमान आपण बाळगतो. मग पायाभूत सुविधांसाठी 400 कोटींचे जे बॉन्ड्स आपण वेगळे कर्ज का काढले आहे? या 400 कोटींच्या कर्जावर महापालिकेचे दरवर्षी किती कोटींचे रुपये व्याज आपल्याला द्यावे लागणार आहेत? कर्ज काढून उभे केलेले प्रकल्प जर वेळेत पूर्ण झाले नाही किंवा त्यातून अपेक्षित महसूल मिळाले नाही तर या कर्जाचे परतफेड बोजा आपल्या सामान्य नागरिकांवर पडेल. याचे प्रशासनाने काय उत्तर द्या? हे 400 कोटींचे म्युनिसिपल बॉन्ड्स, जनरल अँड ग्रीन बॉन्ड्स नेमक्या कोणत्या विशिष्ट प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहे याचे सुद्धा स्पष्टीकरण दिले पाहिजे किंवा हे सुद्धा कुठे दिसून येत नाही. भविष्यात हे कर्ज फेडण्यासाठी आपल्या पालिकाकडे काही बॅकअप प्लॅन आहे का, की भविष्यात करवाढ करूनच हे कर्ज फेडले जाणार आहे? याच प्रश्नाचे सुद्धा उत्तर अपेक्षित आहे. नेक्स्ट मला अर्बन चॅलेंज फंड विषयी बोलायचं आहे. 500 कोटीवरील प्रकल्पासाठी केंद्राकडून 25% अनुदान मिळण्याची अपेक्षा आहे, पण त्यासाठी 50% निधी बॉन्ड्स कर्जातून उभं करण्याची अट आहे. जर बॉन्ड मार्केट प्रसिद्ध दिले नाही तर हे प्रकल्प कसे पूर्ण होतील? केंद्राच्या कडक निष्कांची पूर्तता आपण करू शकलो नाही आणि अनुदान रखडले तर शहरातील अर्धवट राहिलेले प्रकल्पची जबाबदारी कोण घेणार आहे?
या मोठ्या प्रकल्पासाठी महानगरपालिका स्वतःच्या हिश्श्याचे 25% ते शेकडो कोटी द्यावे लागणार आहेत. हा निधी आणण्यासाठी शहरातील इतर कोणत्या विकास कामांच्या निधीला कात्री लागणार आहे, याचंही उत्तर अपेक्षित आहे इथे आम्हा सर्वांना. या योजनेअंतर्गत केंद्राकडून आतापर्यंत कोणत्याही प्रकल्पाची प्री अप्रूव्हल मिळाली आहे का? नेक्स्ट मला पाण्याच्या व्यापीकरण व कॉर्पोरेट हिताबद्दल या विषयावर बोलायचं आहे. STP TTP प्लांट्समधून प्रक्रिया केलेले सांडपाणी शहरातील सार्वजनिक उद्याने किंवा स्वच्छतेसाठी वापरण्याऐवजी आपण ते आज खाजगी डेटा सेंटर्स ह्यांना प्राधान्य देऊन दिले जात आहेत. तर आपण ज्या दराने हे पाणी डेटा सेंटर्सला जे विकत आहोत तो दर आपण पाणी प्रक्रिया करण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा जास्त आहे का? या महानगरपालिकेचा नक्की किती फायदा होणार आहे याचे स्पष्टीकरण सुद्धा अपेक्षित आहे. नेक्स्ट मला आरोग्य, शिक्षण, समाज कल्याण याच्याकडे जे दुर्लक्ष झालेले आहे त्यावर बोलायचं आहे. अर्थसंकल्पात डेटा सेंटर, डिजिटल गव्हर्नन्स आणि पायाभूत सुविधांवर मोठा खर्च दाखवला आहे. पण सर्वसामान्य नागरिकांसाठी सार्वजनिक आरोग्य सेवा, रुग्णालय भराव तरतूद का नाही? महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि तिथली विद्यार्थी शिक्षणासाठी अर्थसंकल्पाचे एकूण किती टक्के रक्कम खऱ्या अर्थाने खर्च केले जाणार आहे ह्याचं सुद्धा कुठे स्पष्टीकरण नाही. आपण जे आपली नवी मुंबई जागतिक दर्जाचे शहर, आपले जे वर्ल्ड क्लास सिटी असे म्हणतो, अशी ही प्रतिमा निर्माण करताना झोपडपट्टीधारक आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी कोणत्याही नवीन ठोस कल्याणकारी योजना आणल्या आहेत का? जर शहराचा दुप्पट विकास होत आहे तर या विकासामध्ये फायदा शहरातील सर्व गरीब घटकापर्यंत कसे पोहोचेल याचे कोणतेही नियोजन अर्थसंकल्पात का दिसत नाही? मोठे प्रकल्प हायब्रिड मॉडेलमध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र या मॉडेलचे करार सार्वजनिक करण्यात आलेला नाही. भविष्यातील आर्थिक दायित्व किती वाढणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पुढील 20 वर्षे कर वाढवणार नाही ही घोषणा जरी झाली असली तरी आर्थिक वास्तवांशी विसंगत आहे का? महागाई वाढत असताना, पायाभूत सुविधांवरील खर्च वाढत असताना आणि नवी प्रकल्पांसाठी मोठ्या निधीचे आवश्यक असताना महापालिके महसूल न वाढवता प्रशासन चालवत कसे शक्य होणार आहे हा गंभीर प्रश्न आहे. आज आरोग्य आणि शिक्षण क्षेत्र भर देण्याचा भूमिका जरी वेलकमिंग असली तरी त्यासाठी आवश्यक निधी किती आहे? प्रकल्पांची अंमलबजावणी कधी होणार आहे? तसेच आवश्यक मनुष्यबळ आणि पायाभूत सुविधा कशा उभारल्या जाणार आहेत याबाबत कोणताही ठोस सादर करण्यात आलेले नाही. त्यामुळे ह्याचे सुद्धा मला खुलासा अपेक्षित करते. हे बजेटविषयी बोलत असताना महापौर मॅडम, माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधील काही मला कामे सुद्धा समाविष्ट करून घ्यायची आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये सेक्टर 5 मधील भूखंड 133 येथील उद्यान मैदान विकसित करून घेणे. या मैदानात महापौर मॅडम आज बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल कोर्ट, पिच, हिरवळ आदी पद्धतीचे मैदान विकसित करण्यात यावे. त्याचप्रमाणे सेक्टर 16 येथील बाजीप्रभू देशपांडे उद्यान आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात यावे. तिकडचे वॉकिंग ट्रॅकची आज अवस्था खरंच खूप खराब झाली आहे. मी म्हणते कधीच खूप वर्ष होऊन गेले त्याचं काहीच रिनोव्हेशन कधी झालं नाही, म्हणून त्याचे वॉकिंग ट्रॅकची जी सुधारणा करण्यात यावे. लिटरली तिकडे नागरिक पडतात, त्यांना लागतं. आणि सेक्टर 16 इथे अण्णासाहेब पाटील उद्यान त्याचे सुद्धा विकसित करण्यात यावे. तिथे ओपन जिम, मुलांसाठी खेळणी विकसित करण्यात यावी. सेक्टर 17 येथे प्रबोधनकार ठाकरे उद्यान याचे सुद्धा
नीटपणे विकसित करण्यात यावे. माझ्या प्रभागात येथे विविध ठिकाणी हाय मास्ट बसवून देणे हे खरंच माझ्या प्रभागात खूप गरजेचे आहे मॅडम. बऱ्याच ठिकाणी हाय मास्ट नसल्यामुळे खूप अंधार असतो आणि त्यामुळे चोरी मारीचं सुद्धा प्रकरण वाढतात. सो ही माझी आपल्याकडे विनंती राहील. आणि सेक्टर 4 इथे टी ग्रुप येथे असणारे जुनं जे ग्रंथालय आहे तिथे G+1 नव्याने बांधून लायब्ररीचं तिथे ई लायब्ररी सुरू करण्यासाठी मी सांगत आहे. बजेटमध्ये तरतूद करावे. त्याचबरोबर माझ्या प्रभागातील विषय मांडत असताना महापौर मॅडम मी क्रीडा समितीची सदस्य आहे. तर मला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व मैदानात जर एक वॉशरूम गर्ल्स आणि बॉईजसाठी लेडीज जेंट्स असं वॉशरूम असेल तर ते सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि क्रीडामधून गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप चालू करावी ही सुद्धा मी तुमच्याकडे विनंती करते. आणि जे आपले UPSC MPSCचे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी कोचिंग इनकमिंग व्हॉइस सेंटर असलेच पाहिजे. आणि लायब्ररीत UPSC MPSC स्टुडंटसाठी बुक्ससुद्धा अवेलेबल करून देणे ही एवढी माझी विनंती राहील या ठिकाणी. आणि मला 2 शब्द इथे बोलून दिल्याबद्दल मी आपले आभार मानते. थँक्यू.